हॅलो हाय हॅलो नमस्कार. डिजिटल दुनियादारीच्या डीडी चॅट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि स्वप्नील, आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा करतो, विशेषतः कुठल्याही कलेच्या कार्यक्रमाची, तेव्हा गणपती बाप्पाला वंदन करतो ना. माझ्या कार्यक्रमाची सुरुवात पण करते मी. गणपती बाप्पा मोरया. आम्ही रोज करतोय. आणि या सिनेमाच्या निमित्ताने मलाही करायला मिळालं ते. पण सर, इंटरव्ह्यूला सुरुवात करायच्या आधी ना एक गोष्ट मला तुमच्याकडनं शिकायचे किंवा निदान बघायचे तरी. तुम्ही गणपतीच्या गाण्यात जे काही केस उडवलेत ना तुमच्या, वाढले त्यानंतर कापलेले. देवा हो देवा, देवा गणपती देवा, देवा देवा हो देवा, देवा गणपती देवा. आजपर्यंत तुम्ही हिंदीमध्ये तर खूप कोरिओग्राफी केली, वेगवेगळी कामं केली, डिरेक्शन केलं, त्याचं सगळं हे आम्हाला वरती दिसतंच आहे बक्षिसांच्या स्वरूपात. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही कोरिओग्राफी केलीत, पण डिरेक्टर म्हणून उतरताना वजन कमी करावं असं का वाटलं मराठीत? लई भारी केलेली ना, तेव्हा भारी होतो. भिकारी केलं ना, खाली कठोर होता, भरलेलं असलं काय होतं म्हणून खाली गेलं. वजन हे बेसिकली नॉट फॉर मूवी आहे, इट्स फॉर माय फॅमिली, फॉर माय वाईफ, माय डॉटर, माय मदर. त्यांच्यासाठी मी केलं, कारण की मी एवढं वर्ष सांभाळून ठेवलेलं. माझं असर त्यांच्यावर ना आलं पाहिजे. मला असं वाटतं की वजन वाईटच असते, कोणाला बी असो, त्याच्याने बिमारी होतात आणि काय 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 होतात. पण तरी पण मी 25-30 वर्ष घेऊन खेळलो आहे त्याला. मी त्या वजनामुळे मी चिक्कार फेमस झालो आणि ते वजन कमी झाल्यानंतर त्याच्यामुळे जास्त फेमस झालो. असं म्हणतात ना की देव पण आल्यानंतर भरभराट सुरू होते. तुझ्याही बाबतीत ते झालं. तू श्रीकृष्ण झालास आणि त्याच्यानंतर स्वप्नील जोशी अख्ख्या जगाला कळला. त्याच्यानंतर मग तू बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधनं आमच्या समोर आलास. मुंबई पुणे मुंबईमधून आलास तू. त्याच्यानंतर तू मितवा बनून आलास. अगदी रोमॅन्टिकपासून सगळ्या भूमिका केल्यास. देवत्व ते थेट भिकारी. हा प्रवास जरा उलगडून सांग ना तुझा. बापरे, हा प्रवास असं सांगायला खूप मोठा आहे. म्हणजे असं थोडक्यात सांगणं फार कठीण आहे. पण येस, प्रत्येक प्रोजेक्टने काय ना काहीतरी दिलं. भिकारीबद्दल मी इतकंच सांगेन की चित्रपटात भिकारी होण्याचा रोल ॲक्सेप्ट केला आणि माणूस म्हणून जास्त श्रीमंत झालो. ही मुलगी रुचा इतकी गोड हसती आहे. हिला तुम्ही खूप साऱ्या ॲड्स मधनं बघितलेलं असेल, पण रुचा पहिला सिनेमा आहे तुझा मराठी, जो आपण कमर्शियल म्हणू शकतो. आणि अशा 2 दिग्गज माणसांसोबत काम करायचं कसं वाटलं होतं? अरे बापरे. पहिल्यांदा जेव्हा प्रोजेक्टवर आले तेव्हा ऑब्व्हियसली धाकधूक होतीच. पण मला आवर्जून हे सांगावं वाटतंय की सगळी टीम, म्हणजे मास्टरजी, स्वप्नील, महेश सर, गुरु सर, अब्बास सर, सगळे इतके सिनियर मंडळी, सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं. आणि मी कुठेही धडपडत असले तर ते सांभाळून घ्यायचे. मी नेहमी म्हणते की पडू देत नाहीत, उडू देतात. त्याच्यामध्ये 10-15 किलो कमी झालं. सांभाळण्यामध्ये एवढं सांभाळलंय. 10-15 हे दोघे खूप जास्त फूडी आहेत, पण ही पण खूप खाते असं मला कळलंय. स्वप्नील बद्दल तर जग जाहीर आहे सगळं. तर तुमच्या डाएटवर याचा काही परिणाम झाला की नाही? तिच्या पाकिटमध्ये पुडी असतात. भाजी पोळी. ट्रॅव्हलिंग करताना ते हळूच निघते. तुम्ही खाणार काय? काय घरातली पोळी आली आहे भाजी. ती त्या दिवशी म्युझिक लॉन्चच्या दिवशी पण म्हणून मी डबा आणलाय, उघडू का इथे असं विचारत म्युझिक लॉन्चच्या दिवशी खाली उभी राहून खात होती कोपऱ्यात लपून. हा सिनेमा रिमेक सुद्धा आहे मला वाटतं स्वप्नील. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? की साऊथची फिल्म आहे पचेकरण नावाची, आणि त्या गोष्टीचे ऑफिशियली राईट्स घेतलेत आपण. आणि त्या गोष्टीचे राईट्स घेतलेत. आणि जनरली काय होतं, जेव्हा तुम्ही रिमेक करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचे राईट्स घेता आणि तुम्ही तशी तशी गोष्ट सांगता. पण दादांचं खूप क्लॅरिटी होती की मला ती गोष्ट नाही सांगायची, कारण तो ॲक्शनपट जास्त आहे. वेअरॅज दादांचं म्हणणं होतं की त्याच्या मागचं जे इमोशन आहे, त्याचा जो स्ट्रगल आहे, त्याच्या मागचं त्याला जे होणारा त्रास आहे तो लोकांना कळला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. कारण आई मुलासाठी काय करते हे आपण खूप पाहिलंय, वाचलंय, ऐकलंय. मुलं आपल्या आईसाठी काय करतात ह्याच्याबद्दलही खूप बोललं जातं, लिहिलं जातं. पण कोणीतरी आपल्या आईच्या जीवासाठी भिकारी होतो, हा थॉटच इतका ड्रास्टिक आणि ड्रामॅटिक आहे. आणि मग तो कोणीतरी खरा माणूस आहे हे जास्त बोचणार आहे अंगाला. तर दादांना ना त्याचा इमोशनल स्ट्रगल जास्त दाखवायचा होता. त्यामुळे आम्ही राईट्स घेतले आणि ती गोष्ट आम्ही रिमेक केली. पण हे म्हणत असताना मी आवर्जून सांगेन की त्याचा फक्त आत्मा आपण घेतलाय, तो थॉट घेतलाय आणि पटकथा ऑलमोस्ट सगळी फ्रेश लिहिली. गुरु ठाकूरने लिहिली. सॉन्ग त्यांच्या पिक्चरमध्ये चिकार गोष्ट वस्तू आहेत.
हा म्हणजे बेसिकली लंडनमध्ये राहतो, लंडनमध्ये लॅविश लाईफ आहे, गाडी आहे, हे आहे, ते सगळं आम्ही म्हणजे पूर्ण टोटल चेंज केलं इमोशनली. कारण की कळलं पाहिजे ना की हा तिकडनं आल्याने इकडे राहतोय. गणपतीचं गाणं, डुएट गाणं, चिकार वस्तू आम्ही चेंज केले. हे सगळं ऍक्च्युली स्क्रीनवर पाहिल्यावर कळतंच. बाळा बाळा गाणं बघितल्यानंतर अजून सिनेमामध्ये काय आहे सगळं आरामात प्रेक्षक समजू शकतील की ये सिनेमा तो देखना चाहिए. आणि बाळाचं कौतुक खास आम्हाला असं वाटतंय की पहिल्यांदा मी हिपहॉप केलंय आणि पहिल्यांदा मी असं काहीतरी ट्राय केलं आणि बाळाला जो रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे दादांवरच्या प्रेमामुळे आणि गाण्यावरच्या प्रेमामुळे, रणवीर सिंग असेल, वरुण धवन, तुषार कपूर, जॅकलीन, परिणीती, बॉबी, हर्षद, या सगळ्यांनी बाळाच्या स्टेप्स करून ट्विटरवर टाकलेत. म्हणजे आमच्यासाठी होऊन जाऊ दे ना इथे ती आपली. कशी पण तू पण करे. मला शिकवलं. 1 2 3 4 बाला 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 ए बाला 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 बाला. फायनली मी ऍडमिशन घेतलेलं आहे गणेश सरांच्या अकॅडमीमध्ये. फ्रेंडशिप डे आहे, जवळच आहे आणि त्या निमित्ताने मला तुला विचारायचं आहे. मी पटापट नावं घेणार आहे काही लोकांची. त्यांचं नाव आल्यानंतर रॅपिड फायर आहे हा, त्यामुळे अजिबात विचार करायचा नाही. त्यांचं नाव आल्यानंतर तुझ्या डोक्यात कोणती गोष्ट आहे ती मला पटकन कळली पाहिजे. ओके, तयार आहेस? गणेश सर. बडा भाई. सई. थिक बडी. अंकुश. बॉय. जितेंद्र जोशी. जिगरी. सुबोध भावे. फुगे. हा, सुबोध भावे जरा रिस्की आहे. म्हणजे आमचं जे काही रिलेशनशिप ऑन स्क्रीन आहे त्याच्या, पण सुभ्या आय थिंक मी असं म्हणेन की ऑनेस्ट क्रिटिक. ओके. प्रार्थना. बहीण. तेजस्विनी. मित्र. रुचा शाळा. का हे मी नंतर विचारते. आणि मायरा. मायरा जिंदगी. आता शाळा का ती सांग जरा. नाही, शाळाचं काय नाही, कारण रुचाने खूप शिकवलं मला या चित्रात. आम्ही रुचाकडनं खूप शिकलो आम्ही आणि खूप आम्ही इतकं एवढं शिकलो, हसायचं कसं तिच्यावर ते पण शिकलो खूप शिकलो आणि सतत शिकतो. रोज काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे ऍक्च्युली मी तर मास्टरजींना म्हटलं पण की ऍक्च्युली आम्ही तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे की आम्हाला रुचाबरोबर तुम्ही फिल्ममध्ये गेलात. बिकॉज रुचामुळे आम्हाला इतकं, तुम्हाला पण किती सेटवर पूर्ण वेळ हे सुरू असायचं. मी आले की माझी शाळा. वेगवेगळी कौशल्य असणारी लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांच्याकडे जर त्यांच्याकडली ती कौशल्य घ्यायची, अशी भीक मागायची असेल तुम्हाला, तर तुम्ही कुणाकडून काय मागाल? 2 माणसाकडून चिकर शिकतो. आणि अमिताभ बच्चन आणि आमिर खान कि किधर क्या बोलना चाहिए, किधर क्या नहीं बोलना चाहिए. और सबसे पहले बोलने वाले के पास से सुनना चाहिए, फिर बोलना चाहिए. ये मैंने उनसे सीखा की तुम्ही पहिलं काय बोलता ते मी ऐकतो, मग मी बोलतो. तुम्ही काय बोलता त्याच्यामध्ये मी बोलत नाही. हे मी शिकलो आहे इंडस्ट्री आणि माझं तसंच आहे. पहिलं मी ऐकतो मग बोलतो. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात सचिनजींचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे, सचिन पिळगावकरांचा. व्हेरी फॉर्च्युनेट. परत दादा म्हणतात तसं की त्यांचा सहवास मला लाभला. परत ही अगेन लाईक अ फ्रेंड, म्हणजे लाईक अ फादर, लाईक अ फ्रेंड. आणि खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडनं. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे मागीन की त्या एजला पोचल्यावर, त्या स्टॅचरला पोचल्यावर तितकं हंबल राहता यावं, तितकं फिट राहता यावं, फ्रेश राहता यावं आणि त्यांच्या इतकंच प्रसन्न स्वतःला आणि दुसऱ्यांना ठेवता यावं. आय थिंक दॅट्स अ बिग अचीवमेंट. तर मला सरांकडे मागायला आवडेल. तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप थँक्स की तुम्ही इथे छान गप्पा मारत आमच्यासोबत. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तीन जगाचा, आई विना भिकारी, आई बिना भिकारी तुमच्या दारी. डिजिटल दुनियादारीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.